गुड मॉर्निंग. गावाकडची सकाळ म्हणजे मम्मीच्या हातचे पोहे. मस्त मम्मीच्या हातचे गरम गरम पोहे खाल्ले आणि सगळ्यांनाच आवडतात मम्मीच्या हातचे पोहे. मस्त सगळ्यांनी मिळून पोहे खाल्ले आणि भोपळ्याच्या घारगे खाल्ले. आणि आज होता मटणाचा बेत. गावाकडं आलं आणि मटण नाही खाल्लं असं कधीच झालं नाही. आवर्जून गावाकडे आलं की मटण तर हमखास होतं. मस्तपैकी गावचं मटण एकदम भारी लागतं. मस्त असं मी बनवलं, कारण माझ्या हातचं मम्मीला मटण आवडतं. आणि राईस पण मी बनवलेला. राईसमध्ये तो चिकन राईस आहे. चिकनचा राईस पण एकदम भारी झालतेला. सगळ्यांनी मन सोक्त मटण खाल्लं, चिकन खाल्लं. असं गावाकडचं मटण खायला पण एकदम मजा येते. भरभरून पोट भरून सगळ्यांनी खाल्लं. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो पलूसला मामांच्या घरी. इथं आहे आमच्या मामांची द्राक्षाची बाग. आता सीझन येणार आहे, बघू शकताय. थोडी अर्धवट जाकरे तयार झालेली आहेत, म्हणजे अजून खूप मोठी होणार द्राक्ष. अजून 2 महिने जाणार. आणि इथं बघू शकताय आमची आजीबाई कशी भाजी निवडत बसली आणि तिची स्माईल बघून खूप छान वाटतं. तर आम्ही दुपारी सगळे मिळून गप्पा मारत बसलो. मनसोक्त गप्पा मारल्यानंतर भूक लागली. मामीने खूप छान भजी वगैरे जेवण बनवलेलं ते खाल्लं. आणि मांजर म्हटलं की आमच्या आरूला अंगात वेडच येतं. तिला खूप कॅट आवडतात. जिकडं मांजर ते तिकडं पळणारच. नंतर आम्ही शेतात आलो. इथं मामीने मस्त शेवग्या शेंगा लावलेल्या आणि बघू शकता इतक्या लांबड्या होत्या की ते व्हिडिओमध्ये पण येत नव्हत्या. आणि छान अशी सुंदर छोटीशी परसबाग लावलेली. कांदा, लसूण, फुलं मला खूप आवडली. आणि इथं बघू शकताय आरूच्या हाईटला जराच कमी, म्हणजे आरूची 4 फूट उंची आहे, त्या बेताच्या शेंगा आहेत. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.